नमस्कार. तर चला आता झाली आपली पूजेची तयारी. चला आता आपण जाऊया पूजा करायला. तर बघा आजचा व्हिडिओ. आज आमच्या तयारी झाल्या आहे. तुम्हाला सर्वांना पहिले वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तेव्हा आम्ही पण चाललोय पूजाला. 12:30 वाजेपर्यंत मुहूर्त आहे, म्हणून आता 11:15 वाजले. आता जाते आम्ही. तयारी केली आहे. तयारी कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. चला. इथे आईंची पण तयारी झालेली आहे. हे पा, चला आता आपण जाऊया पूजेला. तर आलो आपण इथे झाडाजवळ. आमच्या जवळच झाड आहे हे. काही लांब जावं लागत नाही. शेजारीच आहे घर आमचंही. आणि आम्ही चौघीजणी इथे आलेलो आहे. त्या एक ताई येऊन राहिल्या आहेत मागून. आणि बाजूला प्लॉटचे कामही चालू आहे, त्यामुळे तुम्हाला इथे ट्रॅक्टर दिसत असेल. ते मागेच होतं, ते पण त्याचं काम चालू होतं काहीतरी प्लॉटचं. ह्या ताई पण आलेल्या आहेत. आणि आम्ही चौघीजणी आता पूजा करायला बसलो आहे. गर्दी नव्हती. बाजूला आणखीन केंद्रामध्येही झाड होतं, त्यामुळे काही बाया तिथं गेल्या. आम्ही दारातच झाड असल्या कारणाने आम्ही इथेच पूजा केली वटसावित्रीची. आणि बघा, म्हणजे गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित आणि शांततेत पूजा करायलाही मिळाली. काही घाई गडबड नसल्या कारणाने आज आम्ही खूप सुंदर साड्याही नेसल्या, खूप छान मेकअपही केले. आणि पूजाही आमची खूप अशी व्यवस्थित झाली, म्हणजे काहीच गडबड नाही, गोंधळ नाही. त्यामुळे मग शांततेत एकदम करता आलं. आणि बघा, हा आजचा दिवस वटपौर्णिमेचा कसा असतो की सगळ्या बायकांचा आनंदाचा, उत्साहाचा आणि सौभाग्याचा सण आहे हा. त्यामुळे जेणेकरून आजच्या दिवशी सगळ्याजणी खूप आनंदातच असतात सकाळपासून. कारण घरातली कामे आणि पूजा करायला जायची माणसाला एकदम ओढ लागलेली असते. त्याची तयारी एकदम बाईचा वेळ म्हणजे अर्धा दिवस पूर्ण त्यातच जातो, तर समजत नाही अक्षरशः. आणि तसंच काही आमचं होतं. हे बघा, सगळ्याजणी खूप शांततेत पूजा करून राहिल्या. आणि सगळ्यांना वटपौर्णिमेच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावो. आणि हवा खूप सुटलेली होती, त्यामुळे असं दिवे सारखे सारखे विझत होते. खूप हवा होती, त्यामुळे दिवे लावायलाच खूप परेशानी होत होती. सारखे दिवे लागत होते आणि विझतही होते. खूप शांततेत पूजा झाली आमची. सगळ्यांनी छान मेकअप वगैरे केलेले होते आणि साड्याही छान छान नेसलेल्या होत्या. आता सगळ्याजणी फेऱ्या मारायला लागलेल्या आहेत. सगळी ओढाची पूजा करून घेतल्यानंतर मग फेऱ्या मारायला लागल्या सगळ्याजणी. बघा, हवा भरपूर असल्या कारणाने पदर वगैरे डोक्यावरही राहत नव्हते. आणि छान अशा सुंदर वातावरणामध्ये मस्त पूजा झाली आमची. ऊन वगैरे काहीच नव्हतं त्या दिवशी. मस्त असं आभाळ होतं, ढगाळ वातावरण होतं आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं. अगदी छान वाटत होतं. सगळ्यांनी अशा 7 फेऱ्या मारल्या. हे बघा, सगळ्यांच्या 7 फेऱ्या मारून झाल्यावरती
सगळ्यांनी असे दोरा हे गुंडाळून दिला तिथेच. आणि पूजा ही शांततेतच व्हायला पाहिजे. मन प्रसन्न होतं, त्यामुळं मनाला खूप समाधानी वाटतं. माणसाची पूजा करून झाली आपली की आपल्याला स्वतःला इतकं समाधानी वाटतं, खूप चांगलं वाटतं त्या दिवशी. तुम्हाला बरेच दिवसापासून व्हिडिओ पण आमचे आलेले नाही आहे, पण आता व्हिडिओ टाकत जाऊ. आमचे व्हिडिओ पाहत जा. शेंदुराची नंतर आम्ही आरती केली. सदैव जय देव जय श्री दोन आरत्या आम्ही इथे म्हटल्या. स्वामी मात्रे जय पण भेटलेले होते त्यावेळेला. नंतर एकमेकीला इथे मंदिर आहे छोटंसं देवीचं, मग आम्ही इथे मंदिरात गेलो, देवीची पूजा केली, तिथेही वाण दिलं आणि नंतर मग एकमेकीला हळदी कुंकूही दिलं. त्याच्यानंतर हा संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे. संध्याकाळी मग सगळा स्वयंपाक पूर्णाचा झाल्यावरती पूजाने सगळं नैवेद्य देवाला दाखवला, पाणी फिरवलं. छान असा आमचा आजचा दिवस गेला वटपौर्णिमेचा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पाहत राहा. धन्यवाद.